खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा। महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी, आज पाहत असलेली मुलाखत ही सतीश अण्णा होनराव राहणार हिवरगाव यांची खास मुलाखत आज आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत। सतीश अण्णा यांची मुलाखत याच्या अगोदर बऱ्याचशा वर्षांपूर्वी आपण दाखवलेली आहे। सध्या त्यांच्या दावणीला जवळपास 3 तिकोंडी राजाची पैदास असलेले 3 वळू सध्या सतीश अण्णा यांच्या दावणीला आहेत। त्यातला हा पहिला वळू सध्या आपण पाहतोय। हा वळूचं एक वैशिष्ट्य जर म्हणलं तर तिकोंडी राजा जेव्हा सतीश अण्णांकडे होता, म्हणजे आता थोडीशी आपण या बैलाच्या बापाची हिस्ट्री देखील पाहूया। सतीश अण्णा हे नाव सर्वात जास्त प्रसिद्ध एका गोष्टीमुळे देखील आहे की जो महाराष्ट्र कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध बैल होऊन गेला तिकोंडीचा राजा, त्याचं हे वासरू आहे सध्या आपण पाहतोय। तो तिकोंडीचा राजा म्हणजे आता बैल एखाद्या गाईच्या पोटी जेव्हा बैल जन्माला येतो तेव्हा त्याचे एक मालक नसतात, जवळपास बरेचसे मालक होऊन जात असतात। पण कमीत कमी तिकोंडी राजाची पैदास झाल्यानंतर तो कोणी विकत घेतला किंवा कशानंतर, तर अशा ही जी एक सिक्वेन्स होता त्याच्यामध्ये सतीश अण्णा यांचा एक नंबर लागतो आणि त्याचमुळे सतीश अण्णा यांचं नाव सर्वात जास्त प्रसिद्ध आहे। कारण त्या काळात, जुन्या काळात एवढ्या मोठ्या किमतीचा तिकोंडी राजा विकत घेण्याचं सर्वात महत्त्वाचं काम हे त्या काळात सतीश अण्णांनी केलेलं आहे। त्यामुळे सतीश अण्णाचं नाव तिकोंडीच्या राजामुळे आज महाराष्ट्रामध्ये खिलार संगोपन या सगळ्या गोष्टीमुळे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे। सध्या पाहत असलेला बैल हा तिकोंडी राजाची पैदास आहे आणि तिकोंडी राजा जेव्हा सतीश अण्णा यांच्या दावणीला होता तर त्याच काळामध्ये काही प्रमाणात ज्या गायी भरल्या गेल्या किंवा तिकोंडी राजाच्या सुरुवातीच्या काळातल्या जेवढ्या गायी भरल्या गेल्या त्या टप्प्यातलं हे वासरू आहे। आणि हे वासरू देखील हुबेहूब तिकोंडी राजाची कॉपी आहे म्हटलं तरी चालेल। फक्त एवढंच की थोडासा शिंगांमधला बदल जर सोडला तर बाकी बऱ्याचशा, आणि थोडंसं माप हे तिकोंडी राजापेक्षा थोडंसं कमी आहे पण तिकोंडी राजाच्या जवळपासच आहे। तिकोंडी राजाची उंची, बाकीच्या भारदस्त उंची, छाती या सगळ्याच गोष्टी होत्या। तसं पण याच्या पायावरच्या ज्या खुणा असतील, जे डाग असतील, मानेवरचे असतील, परत मागच्या पायांवरचे असतील, हे हुबेहूब ज्यांनी तिकोंडी राजा समोरासमोर पाहिलं आहे तर त्यांच्याबरोबर हे लक्षात येईल। अशा प्रकारे हे हुबेहूब वासरू किंवा हा जो सध्या वळू आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेली कित्येक वर्ष सतीश अण्णा यांच्या दावणीला गायी भरण्याचं काम या वळूकडून चालू आहे आणि सर्वात सुंदर जातीवंत मोठ्या किमतीची वासरं विक्री या बैलाकडून होत आहेत की ज्यांची गायी या वळूकडून भरलेल्या आहेत। पाहूया अधिक माहिती आपण मालकाकडून। माझं नाव सतीश अण्णा होनराव, राहणार हिवरगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। माझ्या दावणीला हा बैल 3 वर्ष झालं गायला 2.5 वर्ष झालं गायला सर्व्हिस चालू आहे जी। तरी पण 1000 ते 1200 गाय झाली ह्या बैलापासून। ह्याच्या अगोदर सुद्धा माझ्याकडे एक 3-4 नामांकित बैल होऊन गेले दावणीला। एक दात लावायला ह्याला आलेला बैल उमराणी तमाराया सावकर यांच्याकडे ते 3 कासऱ्याचा बैल होता, तो माझ्याकडलाच गेलेला बैल होता। त्यानंतर चडचन निलगार सावकरला एक दिलेला बैल एक होता, तो पण चांगलाच बैल, नाव केलेलाच बैल होता। त्यानंतर एक बावधनला दिलता बैल, तो पण एक नंबर बैल होता। त्या बैलाची आता 2 वंशावळ इथं नंदूरला एक आणि फुलजण त्याला एक बैल, 2 बैल चालू आहेत, सातारा दिलेला बैल। सतीश अण्णा, आम्ही म्हणजे तुमची पहिली मुलाखत पाहिली सगळ्या प्रेक्षकांनी, त्याच्यामध्ये तुमच्या दावणीचा तिकोंडी राजा पण तुमच्या दावणीला होता, तर त्याचं आणि याचं नातं किंवा काय विशेष गोष्ट होती ते थोडं सांगा आम्हाला। तो तिकोंडीचा राजा गटप्रभा चॅम्पियन झाल्यानंतर एक 6 महिन्यानंतर हारुगिरी अशोक कुंड मी 3,90,000ला खरेदी केला तो बैल। त्याचं आल्यानंतर माझ्याकडे एक 6 महिन्यानंतर गायवर चालू झाल्यानंतर एक 60 ते 70 गाय दाखवली। तो जरा बैल आजारी पडल्यामुळं त्या 70 गायमध्ये दाखवलेल्या गायमध्येच हा जन्म झाला हाजापूरमध्ये। ह्या बैलाचा जन्म तुमच्या परिसरात झाला का कुठे झाला? आमच्या परिसरात इथनं 2-3 किलोमीटर अंतरावर जन्म झाला या बैलाचा। हे म्हणजे तिकोंडी राजाची आता बरीचशी वासरं आम्ही बघतो, त्यात याचं विशेष गुण आम्हाला सांगा की बाबा या गोष्टी। याचा म्हणजे सगळ्या बघण्या बाबतीत दृष्टिकोन, शरीराचा बांधा, याचं कान कावळी, कान ही एकदम बारीक, शेपूट टाचलांडा, छाती भरदस्त छाती, कलर
तिकुंडी राजाची सेम कॉपी असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार. राजासारखं शरीराचा बांधा, चेहरा शिंग गेल्यामुळे चेहरा फक्त जरा विद्रूप दाखवतोय, नाहीतर सेम राजा. थोडक्यात फक्त राजाचं थोडं एक 4 बोटं जास्त माप ह्याच्यापेक्षा जास्त होतं बापाचे. आता तुमच्या या परिसरामध्ये किती प्रमाणात गायी या रोज याच्याकडे तुमच्या दावणीला भरण्यासाठी काय गाय एक दिवशी 5-5, 6-6 गाय होते, एके दिवशी नसते गाय. काय ते रोजच्या रोज काय, आणि काही आल्या म्हणजे 8-8, 9-9 पण येते. आता तो आम्ही पाहतो तुमच्या दावणीला सध्या 3 वळू आहेत, तर एवढं 3 वळू ठेवण्याचं कारण काय? कसं होतंय, एका दिवशी आल्या तर गाय भरपूर आल्यामुळे एका बैलाला लोड भरपूर होतोय, त्यामुळे 2 बैल कंटिन्यू तर पाहिजेच दारात. कमीत कमी एका बैलाकडून किती गायी भरून घेता तुम्ही? भरवायला गेलं तर भरपूर भरवायचं, खरं त्यातनं राहायला पलटी मारायचं हे प्रमाण वाढत असल्यामुळे त्यामुळे बैल बी व्यवस्थित राहावं. तुमच्या अनुभवानुसार कमीत कमी किती गायी भरल्या पाहिजे? 2 ते 3 गाय भरावं दिवसाला. हां, माझ्या अनुभव. आता या वळूकडून गायी भरण्याचे आपण किती हे करतो, पैसे किती असतात? या वळूकडून गाय भरायला 2,000 रुपये घेतो. आणि समजा एखादी गाय जर लांबून आली तर काय असतं? लांबून आलं तर त्याची काय सगळं राहण्याची ह्याची सोय करतोय सगळी. सकाळ आपलं पैसे पण कसं लांबून आलेल्या माणसाला मी जास्त घेत बी नाही, कमी घेतोय तसं. आणि आत्ता या वळूकडं सगळ्यात लांबून आलेल्या गायी कोणत्या आहेत? गावांची नावं काय? खाली इकडल्या भागात कर्नाटकात गाणगापूर पासून गाय एक 4 गाय तिकडून आल्या, आणि इकडून पुणे, कराड, सातारा, सांगली या भागातल्या गाया भरपूर आल्या. आता आम्ही पाहतोय की एवढा जातीवंत वळू, त्याची शरीरयष्टी, तर हा वळू चांगला तयार व्हावा यासाठी कसल्या पद्धतीचा खुराक म्हणा किंवा काय तुमचं हे असतो प्रयत्न याच्यामध्ये? यांच्यासाठी खुराक काय, आपलं शेंग पेंड, गव्हाचा बरडा, मकाचं पीठ, सातू, ही 4 गोष्टी मिक्स करून देतोय, दुसरं काय नाही. वळूला व्यायामासाठी तुम्ही काय त्याच्याकडून करून घेता? सकाळी 1-2 किलोमीटर नेणे, चालवणे रोज चालू आहे. आता वर्षातल्या आता 12 महिन्यामध्ये कुठल्या सीझनला किंवा कुठल्या महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात गायी येण्याचं का, म्हणजे गायी हिटवर येण्याचं काम असतं? मे जून मध्ये भरपूर असतात गाय. त्या काळामध्ये आतापर्यंत याची किती वासरं आपल्याला पाहायला मिळतील की जी जन्माला आलेली आहेत? जन्माला आलेली वासरे एक 4 नामांकित वासरं आता सध्या टॉपमध्ये या बैलाची. आणि तशी किती गायी भरल्या आणि किती वासरं पडलेली असतील आता आपण? ह्याच्या वासरं आता लहान वासरं भरपूर वासरं आहेत सध्या. आता कायम माझ्याकडे 2 ते 3 बैल असल्यामुळे का नाही जास्त प्रमाण ह्या बैलाला लई लोड देत नाही मी. 2 ते 3 गाई दिवसाला काढतो, जास्त नाही. मग एखादी गाई समजा जर येणार असेल तर फोन आला तर आपण सांगतो की दुसऱ्या दिवशी या म्हणून? होय सांगतोय. माझं नाव सतीश अण्णा सोहनराव, राहणार हिवरगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9860047540. बाबा तुमचं आम्हाला नाव सांगा आणि तुमच्या काळात, आता सतीश अण्णांनी त्यांच्या काळातली बैल सांगितली, आता थोडं तुमच्या काळात कशा पद्धतीची बैल तुम्ही सांभाळायचे किंवा बाकीची परिसरात जिल्ह्यात कशी बैल असायची ते सांगा आम्हाला. माझं नाव अण्णासाहेब शंकर होंडराव, हिवरगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. पहिल्या काळात ही खिलार जातीचं प्रमाण थोडं कमीच होतं. हे आता सध्या प्रमाण वाढलेलं आहे. आणि पहिले आणि ह्या बैला म्हणजे तिकुणी राजापासून ही पैदास आहे. तिकुणी राजाचा हा पहिला खोंड. तुमच्या काळात या परिसरात अजून कोणते वळू बैल होते काय की जे जास्त प्रसिद्ध होते? हा, मरोडा, गिरडी, सांगोला, बहालवाडी, गवळी. आता हे बैलगाडा शर्यत बंदी उठली, हे खिलारसाठी फायद्याचं आहे का? हा, फायद्याच आहे. म्हणजे विक्री मोठ्या प्रमाणात होती? हा, होती. हो. तुमच्या काळात शेतीमध्ये काय काय पिकलं जायचं इथं तुम्ही? ज्वारी, बाजरी अशी. मग आजही तेवढंच आपण पीक घेतो का रानामध्ये? आणि पाऊस कमी असल्यामुळं कमी नाही पिकाचा. आता असं म्हणतात की हे खिलार गाईचं शेण आणि गोमूत्र याचा जास्त फायदा शेतीला होतो बाकीच्या इतर जनावरांपेक्षा, हे खरं आहे का? हा, खरंच आहे. हो. म्हणजे काय ताकद आहे म्हणावी लागेल अशी? खतामुळे त्या गाईच गवतर आणि शेण खत आहे ना, त्याचं नत्र वाढतं ना जमिनीत, त्यामुळं चांगलं पीक येतं. तर मंडळी, अशा प्रकारे आपण तिकोंडी राजाचा जो एक म्हणजे जवळपास 3 वळू एकाच मालकाच्या दावणीला आहेत त्यातल्या पहिल्या वळूची माहिती पाहिली. त्यानंतर आपण हा दुसरा जो वळू आहे, जवळपास आता 2 दाती
झालेला आहे आणि गाईवर भरण्यासाठी देखील चालू झालेला आहे. हा सतीश अण्णा यांच्याच मालकीचा असून घटप्रभा जे चॅम्पियन प्रदर्शन आत्ता मागे होऊन गेलं त्या प्रदर्शनामध्ये चॅम्पियन झालेला असा हा कोंड आहे. जातीवंत सुंदर असं वासरू आहे. आणि जसं आपण म्हणतो की आता म्हणजे आपण मुलाखतीमध्ये सतीश अण्णांना एक प्रश्न तर विचारलाच की बाबा एकाच बैलाची 3 वासरं ठेवण्यामागचं कारण काय, तर त्यांनी ते सांगितलं की एखादा प्रसिद्ध बैल झाल्यानंतर गाई जेव्हा भरायला येतात तेव्हा त्या गाईंचं पण गाई मालकाची इच्छा असते की तिकोंडी राजाची पैदास असावी. त्याच्यामुळं मुख्य कारण की एकाच बैलाची 3 वासरं ठेवण्याचे 3 वळू ठेवण्याचं मुख्य काम हे सतीश अण्णा सध्या करत आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट आवर्जून पाहिल्या जाते की जेव्हा एखादा बैल फेमस होतो किंवा एखाद्या बैलाची वंशावळ आपल्या दावणीला असते, फेमस बैलाची वंशावळ, तेव्हा आवर्जून मालक हे त्या बैलाची पैदास किंवा वळू हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या दावणीला ठेवण्याचं काम किंवा त्यांच्याकडून गायी भरवण्याचं काम हे करत असतात. आणि त्यामुळे त्या बैलाची पैदास ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये होताना दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या मालकाकडून जेव्हा एखादा वळू प्रसिद्ध होतो एखाद्या वळू मालकाकडून, तेव्हा मग त्याची होणारी वासरं ही आवर्जून तो मालक दावणीला आणण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून पुढील भविष्य काळात ती एकच ब्लड लाईन त्या मालकाकडून जास्त प्रमाणात गायी भरवण्याचं काम केलं जाऊ शकतं. आणि तसंच सेम आहे की तिकोंडी राजा ज्यांच्या दावणीला होता, दळवाई जे आहेत श्रीशैल दळवाई यांच्याही दावणीला ते जे वळू सांभाळतात ते बऱ्यापैकी तिकोंडी राजाची वंशावळ असलेलेच वळू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र कर्नाटकामध्ये पाहायला मिळते की ज्या बैलाचं त्यांच्या दावणीला सुरुवातीला होऊन गेलेला असतो तर त्याच बैलाची वंशावळ शक्यतो त्या मालकांच्या दावणीला आपल्याला पाहायला मिळते. पण एक गोष्ट अजून अशी देखील आहे की म्हणजे चॅनलच्या माध्यमातून आपण बराचसा परिसर फिरल्यानंतर की बाबा एखादा बैल जर तालुका किंवा जिल्हा सोडून म्हणजे काही काळ त्या मालकाकडे ठेवल्यानंतर हा वळू एखाद्या दुसऱ्या मालकाने घ्यावा, दुसऱ्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील मालकाने घ्यावा की जेणेकरून त्या बैलाची वंशावळ आता ह्या भागामध्ये सोलापूर भागामध्ये झालेली आहे, तर आता ह्याची पुढच्या वंशावळीचं काम हे एखाद्या दुसऱ्या गावात तालुक्यात जिल्ह्यात व्हावं. ॲक्च्युली असं जर काम महाराष्ट्र कर्नाटकामध्ये झालं तर खिलारची जी ब्रीडिंग आहे ती अजून चांगल्या प्रकारे सुधारल्या जाईल. हा प्रयत्न प्रत्येक वळू मालक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहताना दिसत आहे. तर नक्कीच आपण देखील वळू सांभाळतो तर त्या काळात नक्कीच प्रयत्न करा की आपल्या वळूचं काम झाल्यानंतर आपल्याकडे त्याची भरपूर पैदास झाल्यानंतर ज्यावेळेस तो विक्रीला येतो त्यावेळेस नक्कीच त्याला आपला जिल्हा किंवा तालुका सोडून एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून त्याची वंशावळी त्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. पाहूया अधिक माहिती आपण मालकाकडून. माझं नाव सतीश अण्णासो होंडराव, राहणार हिवरगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. हा बैल 2022 गटप्रभा चॅम्पियन आदतमध्ये, आता सध्या 2 दाते आहे हा बैल. ह्या बैलाचा जन्म जळकीजवळ भतकुणगी म्हणून एक गाव आहे त्या गावात झाला. तिथून 1-1.5 वर्षापूर्वी कल्लोळी मल्लाप्पा सावकर यांनी 2,81,000ला 1 वर्षाचा असताना नेला होता. आणि तिथून मी 1.5 वर्षाचा असताना 3,90,000ला खरेदी केला. आता सध्या वय आहे या बैलाचं 2.5 वर्ष. आता सध्या 2 दाते आहे बैला. याचा व्यायाम खुराक काय काय असतं ते थोडंसं दिवसाचं व्यायाम रोज सकाळी 1-2 किलोमीटर चालवणे. खुराक काय गव्हाचं पीठ, मक्याचा भरडा, सातो, शेंगपेंड हे 4 मिक्स करून देतोय. एखाद्याच्या दावणीला आदत वासरू त्यांनी नुकतंच घेतलंय तर ते तयार व्हावं, चांगलं व्हावं यासाठी काय केलं पाहिजे त्याने? काय लहानपणापासून त्याला 2 टाईम खुराक, वेळच्या वेळेला 2-3 टाईम वैरण टायमिंगला केलं ना व्यवस्थित, सगळं व्यवस्थित होतं. आता गाई भरवण्यासाठी किती घेतो आपण याच्याकडून? किती गाई भरल्या आतापर्यंत? या बैलांना 4 ते 5 गाई भरले फक्त, आता चालू केलेलं आहे. माझं नाव सतीश अण्णासो होंडराव, राहणार हिवरगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9860047540. माझं नाव सतीश अण्णासो होंडराव, राहणार हिवरगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. सध्या माझ्याकडे आता तिकुंडी
ब्लड लाईनची 3 बैल आहेत. सध्या शिंग मोडका बैल सुरुवातीचा राजा बैलाचा सुरुवातीचा बैल तो. आणि शेवटच्या टप्प्यातला म्हटलं तर राजा मरायच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी गाय भरवली होती त्या भतकुनगीवाल्याने. त्या टप्प्यातला हा बैल. आता सध्या हा बैल 2 दाते. आत्ताच नुकताच 1 महिन्यापूर्वी दात लावलेला आहे बैलाने. आता सध्या एक पांढरा, एक शिंग मोडका आणि हा चित्रा कोसा, हा 3 प्रकारचे राजा बैलाचे 3 बैल आहेत. आता तुमच्या दावणीला एकाच ब्लड लाईनचे 3 खोंड घेण्यामागचं किंवा असण्यामागचं कारण काय किंवा काय आहे ते आम्हाला सांग. आता सध्या तिकोंडी लाईनचेच बैल गायवाली प्रत्येकजण मागणी करत आहेत. भरपूर मागणी त्या बैलाला. सध्या गाय भरवण्यासाठी बैलाला भरपूर गाय होतात. त्यामुळे हा बैल 3रा घेतलेला आहे आता या महिन्यात 15 दिवसात. तुम्हाला तुमच्या दावणीला तुमच्या स्वतःच्या गायी वगैरे काय आहेत का अण्णा? आहेत की 2 गाय आहेत. मग त्या गायींची पैदास कशी असते? काय काय झाले? आहे 2. एक कालवड होती ती पृथ्वीदादांनी नेली. कालवड चांगली होती. आता सध्या खोंड एक झालेला आहे, लहान आहे. सुरुवातीला एक खोंड झालेला होता ह्या बैलाचा. शिंग मोडलेल्या बैलाचा लई देखणं होता. तर एक आजारी पडून 15 दिवसातच वारला तो. तुमच्या दावणीचा अजून एक प्रसिद्ध बैल होता तिकोंडी लाईनचा, तो बैल सध्या कुठे? तो सध्या आता फुरसंगी पृथ्वीदादा खोटवड यांच्याकडे आहे आता सध्या. त्या बैलाबद्दल थोडी माहिती द्या. काय विशेष गोष्ट होती त्याची? तो बैल पांढरा शुभ्र, त्याचा चेहरा, तोंड, शिंग त्या बैलाचा सध्या 1 नंबर त्या बैलाचं आता सध्या होतं. तो बैल 6,11,000ला मी 2021 सागर टिळेकरला 6,11,000ला विकला होता. आणि त्यातून सागर शेटनी पृथ्वीदादा कोटवळेला 6,51,000ला दिला. आता जेव्हा एखादा गाई मालक तुमच्या दावणीला गाय भरण्यासाठी येतो तर हे 3 वळू आहेत, तर गाई मालक निवडतो का तुम्ही सांगता की हा सोडायचा? गाय मालक निवडतोय. गाय मालक कुठला सोड म्हणेल ते सोडत असतो. त्यांना जे योग्य वाटतं त्या प्रकार सोडायचा बैल. आपल्या पसंतीनं लांबून येतात ना गायवाले, मग त्यांना आपण हे कसं. तर आता तुमचं हिवरगावला इथे येण्याचा पत्ता आम्हाला डिटेल सांगा की कुठल्या बाजूने मंगळवेढ्याकडून कसं किंवा काय, किती किलोमीटरवर तुमचं हिवरगाव आहे की लोकांना यायला सोपं पडेल? 8 किलोमीटर आहे हिवरगाव. मंगळवेढ्यात आल्यानंतर फक्त खोमनाळ नाक्याला आलं ना तिथून 8 किलोमीटर हिवरगाव आहे. माझं नाव सतीश अण्णा सोहनराव, राहणार हिवरगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9860 04 75 40. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची